आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, तुमच्या मागेही आपण पाहतो की सीएसएमटी स्थानकावर आज प्रचंड गर्दी। निखिल, आपण पाहतोय माझ्या मागची गर्दी जर बघितली तर मराठा आंदोलक जे आझाद मैदानामध्ये जे गर्दी केलेली होती तेवढीच गर्दी आता स्थानकांवरती सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। सीएसएमटी स्थानक हे मुंबईतलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं आणि रहदारीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं आणि आता आपण पाहतोय की अनेक मराठा आंदोलक या ठिकाणी ठाण म्हणून बसलेले आहेत, स्थानकावरती बसलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये याची देखील खबरदारी घ्यायची वारंवार सूचना ज्या आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। आपण पाहतो की शेकडोंच्या संख्येनं सध्या ही गर्दी जी आहे ती सीएसएमटी स्थानकावरती पाहायला मिळते आहे। बाहेर मैदानाच्या जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आता स्थानकांवरती होताना पाहायला मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून दिली जाते आहे। तर अनेक आंदोलक जे आहेत ते आता खाली बसून ते सीएसएमटी स्थानकावरती गर्दी करत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लोकांमुळे मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने वेगवेगळ्या सूचना व्यासपीठावरून देत आहेत आणि आता सीएसएमटी स्थानकावरची ही सगळी गर्दी आपण पाहतोय। फ्रीवेचा जो मार्ग ठेवण्यात आलेला होता त्या फ्रीवेच्या मार्गाने अनेक आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झाले खरे, मात्र त्यानंतर मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये ते वावरताना पाहायला मिळत आहेत। मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वेची ओळख आणि या रेल्वेवरती कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करते, सतर्क आहे। त्याचबरोबर पोलीस सुद्धा या ठिकाणी गस्त घालताना पाहायला मिळतात। मात्र आता हे आंदोलक जे आहेत ते स्थानकांवरती ठाण मांडून बसलेले आहेत, ते उठत नाही आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत या सगळ्या लोकांकडून सातत्यानं घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। आपण पाहतोय काही आंदोलक जे आहेत ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पसरलेले आहेत आणि त्यामुळे या लोकांमुळे किंवा या आंदोलकांमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, मुंबईच्या लाईफलाईनवरती त्याचा इफेक्ट होऊ नये यासाठी सुद्धा वेगवेगळ्या सूचना प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। हा हार्बर लाईनचा प्लॅटफॉर्म आपण पाहतो, या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सीएसएमटीचा जो सेल्फी पॉईंट आहे त्या सेल्फी पॉईंटच्या समोर सकाळपासून शेकडोंच्या संख्येनं आंदोलक जमलेले होते, मात्र मुंबईमध्ये आता मुसळधार पाऊस पडतो आणि या मुसळधार पावसामुळे प्रत्येक जण आसरा शोधतोय, निवारा शोधतोय। पावसापासून वाचण्यासाठी सगळे आंदोलक जे आहेत ते प्रयत्न करतायत, जमेल तिथे खाण्याचा प्रयत्न करतायत। काही जणांनी टेम्पो आणलेले आहेत, त्या टेम्पोमध्ये आपल्या शेतात पिकलेलं जे काही शेताचं साहित्य आहे, जेवणाचं साहित्य आहे ते सुद्धा आणलेलं आहे, भाज्या आणलेल्या आहेत आणि जमेल तिथे खाऊन आता मुंबईमध्ये ठाण मांडून बसायचं आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि म्हणून हे सगळे आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थानकांवरती गर्दी करताना पाहायला मिळतात। सीएसएमटी हे मुंबईतलं सर्वात मोठं आणि रहदारीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं। मध्य रेल्वेवरचं, हार्बर लाईनवरचं आणि त्याचबरोबर वेस्टर्न लाईनवरची सुद्धा कनेक्टिव्हिटी या स्थानकांवरनं आहे आणि हजारोंच्या संख्येनं जे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांची गर्दी या स्थानकांवरती पाहायला मिळते आहे। सगळे प्लॅटफॉर्म जे आहेत ते चक्काजाम होताना पाहायला मिळतात। पुढच्या बाजूची दृश्य आपण पाहतोय थेट प्लॅटफॉर्मवरची, जिथून लोकलमध्ये चढतायत, आपल्या वेगवेगळ्या ट्रेन पकडतायत, मात्र तिथे सुद्धा ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ओसंडून वाहते आहे। मुंबईत पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे या सगळ्या लोकांची तारांबळ उडताना पाहायला मिळते आहे। आंदोलक मोठ्या संख्येनं या सगळ्या परिसरामध्ये जमलेले आहेत। काही जणांनी तर प्लॅटफॉर्मवरती झोपी गेलेले आहेत, बसलेले आहेत ठाण मांडून आणि त्यामुळे मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या लोकांच्या माध्यमातून घेतली जाते। काही जण झोपलेत प्लॅटफॉर्मवरती झोपलेत, काय म्हणणं आहे सगळ्यांचं? एक मिनिट मी या ठिकाणी अंबाजोगाई तालुका बीड जिल्ह्यातून या ठिकाणी आलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी हटणार नाहीत, ही आमची ठाम भूमिका आहे। जरांगे पाटील म्हणतात की मुंबई विस्कळीत नाही झाली पाहिजे, लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, त्यामुळे हे प्लॅटफॉर्मवरती झोपणं बसणं हे योग्य आहे का? नाही साहेब, आम्हालाही ते योग्य वाटत नाही, पण आमची सोय शासनाने आता येताना तुम्हाला मी सांगतो की 40 किलोमीटरच्या अलीकडे आमच्या गाडीचा ताफा अडवला होता, परंतु त्यांना न जुमानता आम्ही आलोत आणि पुढे आल्यानंतर पाहिलं तर रस्ता पूर्ण रिकामा होता। म्हणजे हे सरकारला जाणीवपूर्वक आम्हाला अडकवायचंय। हे जी सोय गैरसोय मुंबईत असेपर्यंत हीच अवस्था असणार आहे का? नाही, सांगा ना, आम्ही त्यांनी सरकारनं आमच्यासाठी काय सोय केली सांगा ना। म्हणजे एखादी छोटी सभा असेल तर सर्व सरकार काय काय देतं? म्हणजे इथं टॉयलेटला नाही, पाणी नाही, काही नाही, तिथं बसायसाठी एवढा मोठा चिखल आहे,
काय त्यांनी केलं एवढं मोठं च्या बाजूला पाहतोय पुन्हा एकदा घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे. लोक घोषणा देत आहेत सरकारच्या विरोधामध्ये आणि सरकारला त्याच्या चुका दाखवून देत आहेत. सरकारला एक प्रश्न आंदोलकांच्या माध्यमातून विचारला जातोय आणि तो म्हणजे सरकारनं आमची सोय नेमकी काय केलेली आहे. छोट्या छोट्या सभा किंवा छोटी आंदोलनं जेव्हा असतात तेव्हा सरकार त्यांना पुरेशी शौचालय त्याचबरोबर इतर व्यवस्था करून देतं. मात्र आता आपण पाहतो या सगळ्या शेकडो हजारोंच्या संख्येनं जे लोक आलेले आहेत त्या सगळ्या लोकांची गैरसोय होताना पाहायला मिळत असून सुद्धा सरकार अशा पद्धतीनं का भूमिका घेते हा एक प्रश्न जो आहे तो सातत्याने या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून विचारला जातोय. हे आपण आंदोलक पाहतोय प्लॅटफॉर्म त्याचबरोबर इतर या रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या पॅसेजमध्ये सुद्धा सीएसटीटी स्थानकाच्या सीएसएमटी स्थानकावर सध्या प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मराठा सरकार सहकार्य करतात. तुम्हाला एका भाषेत सांगितलं मला उद्या सकाळपासून बोलता येणार नाही या उपोषणामुळे. बार बार मी मग सांगितलं होतं माझ्याकडे पुन्हा फोन येऊन देऊ नका. आपण सगळे रस्ते जाम आपण आधी बोललो होतो. सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठा सुद्धा मुंबईत जाम करणार. मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले. त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं. फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या करून मुंबई मोकळी करा. तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, जरांगेंनी आता आवाहन केलेलं आहे की रेल्वे स्थानकावर गर्दी करू नका, तसंच घोषणाबाजी देखील काही करू नका. तर त्याचा काही परिणाम दिसतोय का? तसंच संपूर्ण सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आता नेमकी काय दृश्य दिसत आहेत? निखिला, थेट दृश्य आपण पाहतोय की शेकडो आंदोलक जे आहेत ते सीएसटीटी स्थानकावरती बसलेले आहेत आणि बाहेर पाऊस सुद्धा सुरू आहे. त्यामुळे बऱ्याचशा आंदोलकांनी आतमध्ये आसरा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुतांश आंदोलक हे सकाळपासून सीएसटीटी स्थानकाच्या समोर आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. मात्र मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू झाला आणि त्यानंतर बरेचसे आंदोलक हे सीएसटीटी स्थानकात आले. काही जण स्वच्छतागृह वापरण्यासाठी आलेले आहेत तर काही जण विश्रांतीसाठी वेगवेगळे निवारा शोधण्याचा प्रयत्न करतायत. मात्र ही शेकडो आंदोलकांची गर्दी सध्या सीएसटीटी स्थानकावरती आपण पाहतो आहोत. सीएसटी स्थानक हे मुंबईतलं सर्वात मोठं स्थानक आहे आणि त्यामुळे हा स्थानकाचा परिसर सुद्धा मोठा आहे. मात्र मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येनं आंदोलक जे आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दाखल झालेले आहेत. 5000 आंदोलकांची क्षमता मुंबईच्या आझाद मैदानाची आहे असं सांगण्यात आलेलं होतं. जे मैदान या आंदोलनासाठी परवानगी दिलेली होती तिथे क्षमतेपेक्षा अधिकची लोक आंदोलनामध्ये जमली आणि त्यानंतर बाहेरच्या रस्त्यांवरती सुद्धा तेवढीच आंदोलकांची गर्दी व्हायला लागली. मात्र आता या आंदोलकांची गर्दी जी आहे ती सीएसटीटी स्थानकावरती होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. या सगळ्या आंदोलनाचे प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील ज्यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होत आहे त्या मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून वारंवार आवाहन केलं जात आहे की सीएसटीटी म्हणजे कुठल्याही स्थानकावरती गर्दी करू नका किंवा घोषणाबाजी देऊ नका. शिवाय जी वाहनं रस्त्याच्या मधोमध पार करून गाड्या तशाच ठेवून आंदोलनामध्ये सहभागी होऊन आलेले आहेत त्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो की काही लोकांना ते आवाहन करतायत की वाहनं अशी रस्त्यावर न ठेवता ती पार्किंगमध्ये पार्क करण्यात यावेत. आणि अगदी पुढेपर्यंत आपण पाहतो ही सगळी गर्दी जी आहे ती आता भरलेली आहे. शेकडोंच्या संख्येनं आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतायत. शिवाय सीएसटीटी स्थानकावरती काही जण विश्रांतीसाठी आलेले आहेत, काही जण अन्नपाणी शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून एकच भूमिका सातत्यानं मांडली जाते ती म्हणजे मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या मुंबईमधून निघणार नाही, बाहेर पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून सांगितली जाते. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जी परवानगी या आंदोलनाला दिलेली आहे ते परवानगी पाहता पुढच्या काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी या सगळ्या आंदोलनाचे जे काही आयोजक आहेत त्यांनी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यामध्ये अर्ज केलेला आहे. मात्र त्या अर्जावरती अद्याप तरी कुठल्याही पद्धतीचा निर्णय हा झालेला नाही आहे. आपण पाहतो या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आंदोलनाच्या दरम्यान जी काही घोषणाबाजी होते आहे ते सुद्धा आपण पाहतो आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जयघोष या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून केला जातो आहे आणि सीएसटीटी स्थानकाच्या बाहेर जी गर्दी आपल्याला तुफान पाहायला मिळत होती तेवढीच गर्दी आता सीएसटीटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळते आहे. अनेक लोकल आहेत ते लोकल पकडण्यासाठी जे रोजचे चाकरमाने आहेत ते सुद्धा स्थानकावरती पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यांमध्ये आंदोलकांची संख्या ही अधिकची असताना पाहायला मिळत आहे. दृश्य आपण संपूर्ण प्लॅटफॉर्मवरची पाहतो आहोत. शेकडोंच्या संख्येनं प्लॅटफॉर्मवरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत आणि मराठा आंदोलक आता
पाटील 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 अशी घोषणाबाजी या ठिकाणी ही करण्यात येते. पूर्ण गर्दी हे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरती आपल्याला पाहायला मिळते आणि ही पूर्ण या संपूर्ण गर्दीचा लोकल रेल्वेवरती सीएसएमटी रेल्वे स्थानकावरची ही गर्दी आपण पाहतो. मराठा आंदोलकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. कृष्णा, आपण पाहतो की आझाद मैदानावर 5,000चीच तिथे लोकांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर जरांगी यांच्या सोबत आलेले सगळे जे मराठा बांधव आहेत ते वेगवेगळ्या स्थानकांवर अशा प्रकारे आता गर्दी करून आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानक पूर्णतः या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आणखी काय व्यवस्था यामध्ये करण्यात आली? जरांगे यांनी जे आवाहन केलं की इथे घोषणाबाजी करू नका, हुल्लडबाजी करू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे, तर त्याचा काही परिणाम होताना दिसतो का? किंवा मग या लोकांची प्रशासनाकडनं काही वेगळी सोय केली जाणार आहे? कृष्णा, तर एकीकडे आझाद मैदानावर जरांगे यांचा उपोषण सुरू झालेलं आहे, तर दुसऱ्या ठिकाणी जरांगे यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून आलेले मराठा बांधव सीएसएमटी स्थानकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपले प्रतिनिधी वेळोवेळी तिकडची माहिती आपल्याला देत आहेत. तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. प्रशासनाकडनं या सगळ्यांची काही आता वेगळी सोय केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा इशारा जरांगे पाटील आणि या समर्थकांनी देखील दिलेला आहे. तर मराठा आंदोलकांकडनं इथे पाटील पाटील अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत. संपूर्ण सीएसएमटी स्थानक अशा प्रकारे मराठा बांधवांनी फुलून गेलेलं आहे. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडे. हिरा, आपण पाहतोय की मराठा बांधवांची मोठी गर्दी या ठिकाणी, पाटील पाटीलच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती मोठी गर्दी मराठा आंदोलकांकडून करण्यात येते. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती कुठली गर्दी करू नका, तरी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येते. त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून आपलं विरोध आंदोलन करतात, पाटील पाटील नावाने घोषणाबाजी करतात. आंदोलकांची कुठली सोय केली नाही असा रोष या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी येऊन ते थांबले. पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी ही गर्दी आहे आणि या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम पोलीसमध्ये करतात. हलगी असेल किंवा बँड असेल याच्या वादकावरती हे संपूर्ण कार्यकर्ते हे फलट क्रमांक 1 ते 7च्या दरम्यान जेवढी स्पेस आहे त्यामध्ये त्यांनी मोठी गर्दी केली आहे. काही मराठा आंदोलक हे पॅसेजमध्ये झोपले तर काही हे फलाटावर झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एक प्रकारची घोषणाबाजी करतायत. आंदोलकांची गैरसोय झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे इथं आतमध्ये आझाद मैदान थांबता इथे येऊन थांबलेले आणि त्यांची या ठिकाणी अशी ही घोषणाबाजी या ठिकाणी ही करतानाच आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा, दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकावरची. हा संपूर्ण सीएसएमटी स्थानक जे आहे ते मराठा आंदोलक त्या ठिकाणी दिसत आहेत. काही आंदोलक त्या ठिकाणी झोपून आहेत. ही गर्दी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असेल. आपण पाहतो की सीएसएमटी स्थानकावरती या सगळ्या आंदोलकांनी गर्दी केलेली आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना वारंवार आवाहन केलं जाते की त्यांनी शांतपणे सीएसएमटी स्थानकावरती बसावं, कुठलीही घोषणाबाजी करू नये किंवा मग जे काही गर्दी होते आहे त्यामुळे बाकीच्यांची जे काही सामान्य मुंबईकरांचे हाल होऊ नये त्याचं सुद्धा आवाहन केलं जात आहे. सध्या गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थन या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून घोषणाबाजी केली जाते आणि सरकारला खरं तर प्रश्न विचारला जातो की जोपर्यंत आरक्षणाची मागणी मान्य होत नाही किंवा त्यावरती ठोस असा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आपण पाहतो की काही आंदोलक हे शांतपणे या ठिकाणी बसलेले आहेत, काही जण विश्रांती करतात, कारण 1000 किलोमीटरचा प्रवास जवळपास या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण जमेल त्या ठिकाणी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर अन्न पाण्याच्या सुद्धा सुविधा शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. बाहेर सुद्धा आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली होती आणि त्या गर्दीचं नियोजन करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून वारंवार
केला जात होता आणि आता आपण पाहतोय बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पावसाच्या दरम्यान या सगळ्या आंदोलकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी काही आंदोलक गैरसोय होते हे पाहता स्थानकावरती जमलेले आहेत आणि स्थानकावरती जमल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही वेळ थांबण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या स्थानकावरती ही गर्दी जी आहे ती हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मनोज जरांगे पाटील हे वारंवार या सगळ्या आंदोलकांना आवाहन करतायत की त्यांनी स्थानकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करू नये, त्याचबरोबर लोकांची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी आणि तशाच पद्धतीचं हे आंदोलन एकीकडे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होत असताना दुसरीकडे आपण पाहतोय सगळी यंत्रणा जी आहे प्रशासकीय यंत्रणा ती कामाला लागलेली आहे। कृष्णा, सीएसएमटी स्थानक